द्वार आहे. मग हे चूक नेमकी कोणाची? नितेशजी, सगळ्यात आधी एक मोठा मुद्दा आहे की तुमच्या या खेळीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हादरला आहे, जळफळाट होते आहे, टीका होते आहे. असं म्हटलं जातं आहे की साधारण बाळ माने यांच्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च केले गेले, त्यांना दिले गेले. ही संपूर्ण विधान परिषदेसाठीच बजेट साधारण 150 कोटीपर्यंत, म्हणजे उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटीपर्यंतचं बजेट होतं. पैसे खर्च केले गेले असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून केला गेलाय. मी त्यांची भाषा किंवा स्क्रिप्ट इथे जे वाचून दाखवत आहे, ज्यांनी सकाळी मी वाचून नाही दाखवते, मी फक्त सकाळी ट्विट केलं आणि तुम्ही तंतोतंत ती स्क्रिप्ट वाचताय दिनेशजी. तसं एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही उभा केलेला उमेदवार, महाविकास आघाडीने उभा केलेले उमेदवार, कालपर्यंत तुम्हाला त्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास होता आणि जेव्हा त्या उमेदवारांनी तुमच्या 4 चुका मोजून दाखवल्या तेव्हा लगेच तो गद्दार झाला, लगेच त्याची खरेदी विक्री झाली, लगेच तो रेडा झाला. म्हणजे बाळ मानेंनी तुम्हाच्यावर विश्वास ठेवून विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा रत्नागिरीमध्ये झालेली उद्धवजींची सभा, त्याच्यामध्ये बाळ मानेंची केलेलं कौतुक, आणि आज बाळ माने डायरेक्ट गद्दार झालाय. आज बाळ माने विकायला निघालाय, स्वतःला विकत देऊन टाकलंय. म्हणजे बाळ मानेचं अस्तित्व तुम्हाला शून्य करून टाकायचं आहे. त्याची काहीच स्वतःची काहीच राजकीय दूरदृष्टी नाही, त्याच्या स्वतःचे काहीच राजकीय अंदाज नाही. तुम्हाला अगर त्यांना व्यवस्थित सूचक देता आलं नाही, तुमचे मोजूद 55 मतं टोटल कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देण्याची त्यांचे 55 मतं आहेत, तरी पण एक माणूस स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता न करता तुमच्यासाठी फॉर्म भरतो आणि तुम्ही आज त्याला नावं ठेवता. हे तुमच्या नेतृत्वाचा अपयश आहे, एक लक्षात घ्या. त्यांना वाटणं की बाबा मला महाविकास आघाडीमध्ये मदत मिळाली नाही, मला नेतृत्वाकडून मला विश्वास राहिलेला नाही आहे आणि मला आज देवेंद्र फडणवीसजींवर विश्वास आलेला आहे, हे तुमचं अपयश आहे. मग तुम्ही हे आकडे कशाला तुम्ही जिथे निवडणुका तुम्ही जिंकणार, तुमचे ज्या राज्यामध्ये तुमचे जिंकणार तिथे EVM चांगलं, जिथे तुमचे उमेदवार जिंकू शकतात तिथे खरेदी विक्रीची काय आरोप नाही. पण तुमच्याच उमेदवारांनी तुमचा फॉर्म मागे घेतला जो तुम्हीच दिलेला होता आणि त्यांनी निर्णय घेतला, मग त्याची खरेदी कशी झालेली आहे. आणि ह्याचे जे काही तुम्ही आता उदाहरण, संजय राजाराम राऊतजी हे फार जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी पुरावे द्यावे ना, पुरावे द्यावे. असे ट्विट करण्यासाठी, एक्सवर टाकण्यासाठी हे काय टॅक्स लागत नाही काही. वांद्र्याच्या BKC मध्ये सॉफिटेल हॉटेलात हा व्यवहार झाला. 15 कोटी रुपये, म्हणजे 25 कोटी रुपयांची देवाणघेवाण होती, त्यातले 15 कोटी रुपये दिले गेले आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. मग संजय राऊतांना पण काय नाही मिळालं म्हणून काय दुःख आहे का, त्याच्याबद्दल नाराजगी आहे का? म्हणून असं आहे, जेव्हा एक जबाबदार संजय राजाराम राऊत सारखी व्यक्ती अशा पद्धतीचे कुठलेही आरोप करतात, पुरावे द्या ना. आपल्याला कोणालाच हरकत नाही. एक दिवसाची बातमी चालवण्यासाठी एवढा मोठा माणूस तडफडतो. म्हणूनच काही महिन्या अगोदर भांडूपमध्ये गांजाची शेती सापडलेली मी ऐकलेलं. म्हणून ह्या वयामध्ये संजय राजाराम राऊतनी आपल्या थोडी तब्येतीची काळजी घ्यावी. पण कोकणात तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आग तर लावली आहे, भडकली आहे आग तुमच्या या खेळीनं. आम्ही महायुतीचा उमेदवार बिनविरोध केलेला आहे, एक लक्षात घ्या. आम्हाला देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात लढवली गेलेली ही प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची असते. कोकणाच्या विकासासाठी दिनेशजी आम्हाला एक एक्स्ट्रा, जेव्हा एक लोकप्रतिनिधी भेटतो, आम्हाला कोकणाचा विकास करण्यासाठी अजून ताकद आणि अजून बळ निर्माण होतं. अनिकेत तटकरेजींनी गेली 5 वर्ष केलेलं काम आज पुढे, जसं प्रमोद जठारजी MLC झाल्यानंतर आज आम्हाला ताकद मिळालेली आहे, तसं आज अनिकेत तटकरेजी जेव्हा आज आमदार झाले तर निश्चित पद्धतीने कोकणाचा विकास करण्यासाठी आम्हाला अजून ताकद मिळाली आहे. नाही, पण एक आहे की महायुतीकडे 17 जागा जिंकून येण्यासाठी आवश्यक संख्याबळ होतं, सगळे उमेदवार व्यवस्थित होते, तर मग ही बिनविरोध निवडणूक करण्याची नेमकी गरज का भासली? कारण तुमच्याकडे संख्याबळ तर आहे, तुमच्या हमखास 17 जागा निवडून येतच होत्या. तुमची वाक्यरचना थोडी चुकलेली आहे. बिनविरोध करण्याची गरज कधीच भासत नाही, पण बिनविरोध निवडणूक होते. कारण का जो विरोधी पक्षाचा जो प्रतिस्पर्धी जो उमेदवार ज्याला म्हणतात, त्याला अगर स्वतःच्या नेतृत्वावर अगर विश्वास राहिला नसेल
तर जाऊन तो स्वतःच्या हातात